आणि साहेबांना हेच बघायचं होतं, कारण की आपल्या सर्वांना माहीत असेल की इलेक्शनमध्ये अनेक पक्षातून अनेक लोक संधी साधायला आलेले, अनेक लोकांनी मोठी मोठी पदं सुद्धा घेतलेली पक्षामध्ये, जी अनेक लोकांना मान्य सुद्धा नव्हती, मला सुद्धा मान्य नव्हती. आणि आताच आपले जी बोलले की त्यांना आपण कार्यक्रम दिलेला, तो कार्यक्रम सुद्धा मला मान्य नव्हता. पण अनेक असे व्यक्ती आलेले पक्षामध्ये ज्यांनी पक्षाचे फक्त आणि फक्त इलेक्शन पुरता वापर करण्यासाठी आलेले, त्या लोकांना त्यांची जागा दिसलेली आहे, ते लोक आपल्याला सुद्धा दिसत नाहीये. म्हणून तुम्ही जी लोक, ज्या लोकांनी आनंदराज साहेबांना मागच्या 15-20 वर्षापासून असेल किंवा मागच्या 2-3 वर्षापासून 8-10 वर्षापासून आनंदराज साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आज आपण सगळेजण इकडे उपस्थित आहात, ती म्हणजे आपल्या रिपब्लिकन सेनेची पुढची बांधणी कशी असेल. आज जर कोणाला आठवण असेल, मी उल्हासनगरच्या भाषणामध्ये बोललो होतो, निकम सरांच्या इकडे बोललेलो की एक असा वेळ असेल की लोक एवढी असतील पण आपल्याकडे पद नसतील. आणि आज कल्याणच्या लोकसभेसाठी तेच झालंय, एवढी लोक आहेत पण आपल्याकडे पदच नाही. पण मी तुम्हाला सर्वांना एवढी एक निश्चित सांगतो की पदासाठी आपण निवडून कोणी काम करू नका. कारण मी तेव्हा सुद्धा बोललेलो की पद येईल जाईल, पण ज्या माणसाने काम केलं असेल, जो माणूस तेव्हा काम करेल आणि जो साहेबांच्या डोळ्यात बसेल, तो माणूस आयुष्यभर साहेबांसाठी चांगला राहील. आज अनेक आबासाहेब असतील, पंढरनाथजी असतील, मिळकेजी असतील, अनेक इकडे मान्यवर उपस्थित असतील. साहेबांना त्यांची नावं माहिती आहेत, कारण त्या लोकांनी त्या त्या विभागामध्ये तेवढी कामं केली आहेत. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो, कल्याण असो, ठाणे असो, या सगळीकडे आपण एवढं सर्वांनी मिळून, मला आठवण आहे की माझा सर्वात जास्त विश्वास ज्या जिल्ह्यावर होतो, ठाणे जिल्ह्यावरती होता. मी आबासाहेबांना सांगितलं सुद्धा होतं की जर आपल्या पक्षाचं काय होईल ते या ठाण्यामधनं पहिलं होईल. अनेक लोकांनी प्रयत्न केले, ठाण्यामध्ये आपली मीटिंग सुद्धा अनेक लोकांनी वेगवेगळे विषयांवरती गेली ती मीटिंग. अनेक लोकांनी त्या मीटिंगला काही करायचा प्रयत्न केला. मी बोलेन त्या मीटिंगवरती मला असं वाटतंय की आपलं ठाण्यामध्ये आपल्याला सीट सुद्धा नाही भेटले असं मला तरी वाटतं. कारण की त्या मीटिंगमध्ये आपली कमतरता आणि आपल्या रिपब्लिकन सेनेची किती शक्ती आहे ही सुद्धा दिसली होती. पण ती गोष्ट झाली, ती गेली. आता जे येणारा काळ आहे तो आपल्या सर्वांचा काळ आहे. आपल्या सर्वांना एक होऊन लढायचं आहे. आता आपल्या सर्वांना माहिती असेल की कोणीही नेता उरला नाहीये बौद्ध समाजाचं नेतृत्व करण्यासाठी आणि आंबेडकरी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी. आजकाल जे पण उभे आहेत ते फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उभे आहेत. आज सकाळचं एका केंद्रीय मंत्र्याचं स्टेटमेंट होतं, मागच्या अनेक महिन्यांपासून किंवा अनेक हफ्त्यांपासून जेव्हा आनंदराज साहेबांचं स्टेटमेंट आलं की आमचा विरोध आहे, तेव्हा लगेच त्यांनी स्टेटमेंट मधून आमचा विरोध आहे असं पण बोलले होते. आणि आज लगेच ते बोलले की आम्हाला मान्य आहे उपवर्गीकरण केलं तरी. मी एवढंच तुम्हाला सर्वांना सांगेन की तुम्ही जे काही कराल या 26 तारखेला, त्यावरनं आनंदराज साहेबांची ताकद दिसली नाही. असं म्हणत नाहीये की जुने आहेत तेच चांगले आहेत, नवीन आहेत ते वाईट आहेत. अनेक लोक येतील, अनेक लोक जातील, पण त्यामधनं आपल्याला लोक ओळखायला लागतील. अनेक लोक फायदा घ्यायला आलेले इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, पण आपण त्या लोकांना ओळखलं, साहेबांनी त्यांना ओळखलं, म्हणून साहेबांनी 6-6 महिने 4-4 महिने कोणाला परत दिले नाही. पण आता जी लोक उरली आहेत त्या लोकांना नक्कीच मान सन्मान दिला जाईल. राजपुत्र आहेत, राजघराण्याचे व्यक्ती आहेत, परंतु बाबासाहेबांनी जे कार्य केलं त्या कार्याला अनुषंगाने त्यांनी त्यांची जिम्मेदारी घेतली आहे की नाही मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, मला माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. त्यामुळे एवढ्या उन्हाचं 2 महिने झाले ते खूप महाराष्ट्रात. आणि आज आपल्या या ठिकाणी त्यांनी वेळ दिली त्याबद्दल साहेब तुमचा जाहीर आभार. राहिला विषय
कमिटी डिक्लेअर करण्याचं साहेब मी प्रत्येकाला मी सूचना करू इच्छितोय, प्रमुख पद डिक्लेअर करा. प्रमुख पद म्हणजे समजा तुमची जी आता संकल्पना आहे ती लोकसभा अध्यक्ष डिक्लेअर करा आणि त्यांना सांगा की तुम्ही तुमच्या विभागामध्ये अशी एक मीटिंग घ्या, तिथे जे इच्छुक कार्यकर्ते असतील किंवा जे इच्छुक पदाधिकारी येतील त्यांना सांगा आपला बायोडेटा घेऊन या. म्हणजे थोडक्यात एक इंटरव्ह्यू घ्या आणि त्या इंटरव्ह्यूला आपल्या महाराष्ट्र प्रदेश एखादा नेता तिथे बसवा आणि दिवसभर एक इंटरव्ह्यू चालू द्या. त्यातून तुम्हीच लोकांनी त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, त्याच्या कॅपॅसिटीच्या माध्यमातून, त्याच्या कार्याच्या माध्यमातून त्याला पद डिक्लेअर ठेवा असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्हाला सजेस्ट करतो की काय तुम्हाला सूचना करण्या एवढा मी मोठा नाही, परंतु मी जेव्हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष झालो तेव्हा मी साहेब असं केलं होतं, एक छोटंसं हॉटेल बुक करून तिथे मी जाहिरात केली होती की बाबा आपल्याला नवीन मुंबईच्या कमिट्या बांधायच्या आहेत, ज्यांना इच्छा असेल त्यांनी आपले बायोडेटा घेऊन तिथे इंटरव्ह्यूसाठी घ्या. आणि खरोखर साहेब प्रतिसाद चांगला होता आणि लोकांनी आपलं काम केलं, बायोडेटा घेऊन आले शैक्षिक आणि तिथे त्या वरिष्ठांनी त्यांची इंटरव्ह्यू घेतली आणि त्यांनी सांगितलं की ही पद्धत तुम्ही डिक्लेअर करा आणि त्या अनुषंगाने बाळासाहेबांच्या पदे डिक्लेअर झाली. असं जर केलं तर थोडंसं आपल्याला चांगले लोक मिळतील. तुम्हाला कळेल की याची कॅपॅसिटी आहे की नाही, कारण त्याच्या बायोडेटा सगळं आलेलं असेल. असं जर केलं ते थोडंसं प्रोफेशनल होईल अशी मी तुम्हाला एक विनंती करतो. आणि बंधूंनो, रिपब्लिक सेनाचे सैनिक हेच आपल्यासाठी मोठं पद आहे. तरी सुद्धा काही कामं करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी, सामाजिक व धार्मिक कामं करण्यासाठी काहीतरी करत असतो. महानगरपालिकेमध्ये गेलो आपण काहीतरी करत असतो आणि त्या पदासाठी आज अमोल साहेब इथे आलेले. आताच आपल्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश साहेबांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं जोरदार स्वागत केलं. साहेब ठाणे नगरीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. पहिली मीटिंग तुमची इथे आहे. तुम्ही वेळच वेळ काढून फार गावाकडून इतकं मिटिंगला उपस्थित झाले त्याबद्दल ठाणे जिल्ह्याच्या, नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने तुमचं जाहीर आहे आभार व हार्दिक स्वागत सुद्धा. मी तर बघून आता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साहेबांची निवड एक उच्च शिक्षित, सुसंस्कृत, हायली क्वालिफाईड की ज्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे, चांगले त्यांचे कॉलेजेस आहेत, त्यांची शाळा आहेत आणि वेल सेटल माणूस आहे, अशा माणसाला साहेबांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नेमणूक केला. म्हणजे लक्षात घ्या बदल कसे होतात आणि त्याचप्रमाणे आता खाली पण बदल होत राहतील. तर मी जास्त काय नाही म्हणता, मी तुम्हाला सर्वांना ज्यांना पदे मिळतील त्यांना फार शुभेच्छा देतो आणि इथे थांबलो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. सर्वप्रथम जगाला शांततेचा मार्ग देणारे तथागत भगवान कारुणिक, तथागत भगवान बुद्ध, भारतीय सुभकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना वंदन करून माझे 2 शब्द मी आपल्या पुढे मांडतो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या कार्याला वंदन करून, त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले आमचे युवा नेते अमन दादा आंबेडकर यांच्या कार्याला नमन करून मी आपल्या शब्दांना सुरुवात करतो. विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्राचे नेते, जगन्नाथ बाबा, आमचे लाडके तरुण सुनील दादा सूर्यवंशी आणि त्याचप्रमाणे आनंद मोहन साहेब आणि संपूर्ण कार्यकर्ते गायकवाड, आमचे मित्र विजयभाऊ बगाडे, आमच्या ताई दीपाताई बम, या सर्व रेखाताई इंगळे आणि त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आणि सर्वांना आपल्याला एकसंघ केलं ते आमचे लाडके तरुण नेते म्हटलं तरी हरकत नाही. अवघ्या 70च्या काळामध्ये त्यांनी झंझावात चालू ठेवला आमचे असे ठाणे जिल्ह्याचे नेते आबासाहेब चासकर आणि त्यांची संपूर्ण टीम, आणि म्हणजे आम्ही त्यांच्या टीममध्येच आहोत. यांच्या सगळ्यांच्या सत्कार्याला नमन करून पुन्हा एकदा मी शब्दांना सुरुवात करतो. महिला मंडळ खूप काही आमच्या अलकाताई जगताप आहेत, प्राचीताई पवार आहेत आणि महिला मंडळाचं इथं स्वागत करतो, कारण की महिलांचा प्रारंभ आपण दिलं पाहिजे.
खरं तर हा विषय असा आहे की ठाणे जिल्ह्यातील लोकसभा विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत मार्गदर्शन. ॲक्च्युली आम्ही ज्यावेळेला रिपब्लिकन सेनेमध्ये आलो दादा, तेव्हा त्याच्या अगोदर मी माझं पर्सनली सांगतो, मी 15 संघटनामध्ये आणि इतर पक्षांमध्ये मी काम करत होतो. आणि तसं करता करता कुठंतरी आपल्याला राजकीय कुतूहल असतं की कोणीतरी काहीतरी झालं पाहिजे. तेव्हा मनसे फॅक्टर होता, त्या फॅक्टरमध्ये आम्ही RP आठवले गटाचं तिकीट घेतलं. आठवले गटाचं तिकीट घेतल्यानंतर आम्ही तिथून कॉर्पोरेशन लढली आणि लढल्यानंतर आठवले साहेबांनी आमचाच गेम केला. आठवले साहेबांनी आज पण आपल्या चळवळीचा गेम केला आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उपवर्गीकरणाच्या विषयामध्ये. तेव्हापासून आम्ही विरोधामध्ये जे गेलो त्यांचं ते आजतागायत आम्ही फक्त आणि फक्त आंबेडकरी घराण्याच्या पायाशी नतमस्तक आहोत. याचं एक